नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृतातल्या एका खूप रंजक अध्यायावर बोलणार आहोत. 7वा अध्याय. यात अक्कलकोटचे राजे माळोजी, विष्णुबुवा ब्रह्मचारी नावाचे एक मोठे पंडित आणि अर्थातच आपले स्वामी समर्थ यांच्यातला एक महत्वाचा प्रसंग आहे. हो, आणि ही कथा फक्त एक गोष्ट नाहीये. या ज्ञानाचा अहंकार आणि खरा अनुभव यातला फरक अगदी स्पष्ट दिसतो. बरोबर. तर यातून आपल्याला काय शिकायला मिळतं याचा जरा सखोल विचार करूया. नक्कीच. कथेची सुरुवात होते अक्कलकोटचे राजे मालोजी राजे यांच्यापासून. स्वामींवर त्यांची श्रद्धा म्हणजे अगदी अपार होती. हो, इतकी की ते राजे असून सुद्धा स्वतः स्वामींची सेवा करायचे, त्यांना परब्रह्म मानायचे. आणि त्यांना वेदांताशी खूप आवड होती, नाही का? अगदी. दिवसरात्र वेदांत श्रवण चाले. त्यासाठी त्यांनी खास विद्वानांना पगारी ठेवलं होतं, हेरळीकर शास्त्रींसारख्या पंडितांना. म्हणजे भक्ती आणि ज्ञान दोन्हीकडे ओढा होता राजांचा. बरोबर. आणि त्याच काळात मुंबईत होते विष्णुबुवा ब्रह्मचारी. हे तेच का जे सोप्या भाषेत वेदांत सांगायचे? हो, तेच. प्राकृत भाषेत म्हणजे सर्वसामान्यांना कळेल असं वेदांतावर बोलायचे. खूप लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांचं कार्य मोठं होतं असं दिसतंय. हो ना. अनेकांचे भ्रम दूर केले, दुसऱ्या धर्मांच्या पंडितांना जिंकलं, चुकीच्या मार्गावर गेलेल्यांना परत आणलं. मोठी ख्याती होती त्यांची. मग मालोजी राजांना त्यांच्याबद्दल कळलं असणार. नक्कीच. आणि राजांना वाटलं की यांना अक्कलकोटला बोलवावं. वेदांताची आवड होतीच त्यांना. मग आले का ते? हो, पण खूप प्रयत्न करावे लागले राजांना. शेवटी ते आले अक्कलकोटला. आणि मग काय झालं? राजांना आवड होती, बुवा पारंगत होते. मग काय, वेदांत चर्चा सुरू झाली राजवाड्यात. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव अशा ग्रंथांवर निरूपण चाले. सगळे खुश झाले असतील, नाही? खूप. राजे आणि बाकीचे लोकही सुखावले. बुवांना नगरात मोठा मान मिळाला. सगळीकडे त्यांचीच चर्चा होती. सगळं छान चाललं होतं, म्हणजे ज्ञानाची गंगा वाहत होती. हो, पण अक्कलकोटमध्ये तेव्हा फक्त राजे आणि पंडित नव्हते. स्वामी समर्थ होते तिथे. अगदी. ज्यांना लोक दत्ताचा अवतार मानायचे, ते स्वामी तिथेच होते. आणि मग बुवा आणि स्वामींची भेट झाली. एके दिवशी विष्णुबुवा काही प्रतिष्ठित लोकांना घेऊन स्वामींच्या दर्शनाला आले. दर्शनाला आले की परीक्षा घ्यायला? कदाचित दोन्ही असेल, कारण त्यांनी तिथे गेल्यावर लगेच एक प्रश्न विचारला. स्वामींची योग्यता बघायची होती त्यांना. काय प्रश्न होता? वेदांतामधला एक गहन प्रश्न. ब्रह्मपदाशी तदाकार होण्याचा निश्चय कसा होतो? बापरे, म्हणजे एकदम गाभ्याचा प्रश्न. ब्रह्मपदाशी तदाकार होणं म्हणजे त्या अंतिम सत्याशी, परमात्म्याशी एकरूप होणं, स्वतःच्या मूळ स्वरूपाची अनुभूती घेणं, वेदांताचं अंतिम ध्येय. इतका मोठा प्रश्न विचारल्यावर स्वामींनी काय उत्तर दिलं? गंमत तर तिथेच आहे. स्वामी काहीच बोलले नाहीत. काहीच नाही. फक्त वारंवार हसले. हसले? एवढ्या मोठ्या पंडिताने प्रश्न विचारल्यावर? हो. आणि हे बघून बुवांच्या मनात काय आलं असेल? त्यांना अपमान वाटला असेल, किंवा स्वामींना काही कळत नाही असं वाटलं असेल. बरोबर. त्यांच्या मनात आलं, हा तर वेडा संन्यासी आहे, लोक उगाच भुलले त्याला, सगळं ढोंग आहे हे. अरे देवा, ज्ञानाचा अहंकार आडवा आला म्हणायचा. अगदी. पांडित्य होतं, पण विनम्रता नव्हती. कदाचित त्यांना अपेक्षित उत्तर मिळालं नाही, म्हणून त्यांनी थेट निष्कर्ष काढला. मग ते तिथून निघाले असतील लगेच? हो, निघाले. आणि बाहेर येऊन लोकांना काय म्हणाले माहित आहे? काय म्हणाले, तुम्ही लोक फसलात. ज्याला देव मानताय त्याला वेदशास्त्राचं काहीही ज्ञान नाही. हा तुमचा भ्रम आहे. म्हणजे त्यांनी स्वामींना तुच्छच मानलं. हो, आणि आपल्या जागी परत गेले, मनात विकल्प घेऊन. पण गोष्ट इथे संपली नाही, बरोबर? नाही, मुळीच नाही. नियतीला काहीतरी वेगळंच घडवायचं होतं. काय झालं मग? त्याच रात्री बुवा आपले नित्यनियम आटोपून झोपले. त्यांच्याजवळ 2 पारशी गृहस्थ पण झोपले होते. मध्यरात्री बुवांना एक स्वप्न पडलं. खूप विचित्र आणि भयानक स्वप्न. स्वप्न? काय स्वप्न होतं ते? त्यांनी पाहिलं की त्यांच्या अंगावर एकदम असंख्य विंचू चढले आहेत. अरे बापरे. आणि त्यातला एक मोठा विषारी विंचू त्यांना दंश करायला येतोय. अंगावर काटा आला ऐकून. मग काय? बुवा प्रचंड घाबरले आणि खडबडून जागे झाले. त्यांची अवस्था काय झाली असेल? इतकी की त्यांची बोबडी वळली, तोंडातून शब्द फुटेना. जवळचे पारशी जागे झाले असतील ना? हो, त्यांनीच बुवांना धरलं, शांत केलं, सावध केलं. हृदय धडधडत होतं, सगळं अंग घामाने भिजलं होतं त्यांचं. काय भयानक अनुभव असेल तो. नक्कीच.
पारशांनी विचारल्यावर त्यांनी स्वप्नाबद्दल सांगितलं. पण गंमत काय झाली बघा. काय? थोडं सावरल्यावर त्यांच्या मनात विचार आला, अशी स्वप्न तर पडतच असतात, यात काय एवढं? म्हणजे एवढं घाबरून सुद्धा त्यांनी ते झटकून टाकलं. हो, अजूनही त्यांची बुद्धी, त्यांचं पांडित्य त्यांना सांगत होतं की हे मिथ्या आहे, खरं नाही. अनुभवापेक्षा विचारांवरच भर होता अजून. कमाल आहे. पण स्वामींना याबद्दल काही कळलं असणार का? तेच तर. दुसऱ्या दिवशी काय झालं बघा. काय? बुवा पुन्हा स्वामींकडे गेले, कदाचित कालचं अपूर्ण काम पूर्ण करायला किंवा आपलं ज्ञान दाखवायला. आणि पुन्हा तोच प्रश्न विचारला. हो, पुन्हा तोच प्रश्न. ब्रह्मपदाशी तदाकार होण्याचा निश्चय कसा होतो? स्वामी पुन्हा हसले असतील. हो, पुन्हा खदखदून हसले. पण यावेळी फक्त हसले नाहीत, मग काय बोलले? बोलले. आणि असं काही बोलले की बुवा हदरलेच असतील. काय म्हणाले स्वामी? स्वामी म्हणाले, अरे तुला ब्रह्मपदाशी तदाकार व्हायचंय ना, हो. मग काल रात्री स्वप्नात विंचू बघून इतका का घाबरलास? काय म्हणजे स्वामींना स्वप्नाबद्दल माहिती होतं? अगदी. स्वामी पुढे म्हणाले, जर तू असल्या मिथ्या गोष्टींना, स्वप्नातल्या आभासाला इतका भीतोस, तर त्या खऱ्या ब्रह्मपदाला जाणणार कसा? अरे देवा, काय जबरदस्त उत्तर होतं हे. थेट अनुभवालाच हात घातला स्वामींनी. बरोबर. त्याने पुढे आणखी स्पष्ट केलं, ब्रह्मपदाशी तदाकार होणं म्हणजे फक्त बोलणं नव्हे, यासाठी खूप कष्ट लागतात, साधना लागते, मन निर्भय करावं लागतं. हे फुकट मिळत नाही. म्हणजे ज्ञानाच्या गप्पा मारणं सोपं आहे, पण अनुभव कठीण आहे, हेच सांगितलं त्यांनी. अगदी नेमकं. नुसतं पांडित्य आणि खरा अनुभव यातला फरक एका वाक्यात सांगितला. आणि याचा परिणाम काय झाला बुवांवर? त्यांना पटलं हे? पटलं नाही तर थेट भिडलं असेल. स्वामींच्या बोलण्यातलं मर्म त्यांना बरोबर कळलं. त्यांची चूक लक्षात आली. मग काय, क्षणाचाही विचार न करता त्यांनी स्वामींचे पाय धरले. खरंच? हो. डोळ्यात पाणी आलं, कंठ दाटून आला, सगळा अहंकार गळून पडला त्या क्षणी. काय परिवर्तन झालं बघा. एका क्षणात सगळं बदललं. त्या क्षणापासून त्यांची खरी भक्ती सुरू झाली स्वामींवर. अहंकाराचा लवलेशही राहिला नाही. आणि तेव्हा ते खऱ्या अर्थाने ब्रह्मपदासाठी योग्य झाले. म्हणजे स्वामींनी एका स्वप्नाच्या उदाहरणातून केवढा मोठा धडा दिला. हो, केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर अनुभव आणि निर्भयता किती महत्वाची आहे हे त्यांनी दाखवून दिलं. तर मग या कथेमधून आपण काय घ्यायचं? विष्णुबुवा ज्ञानी होते यात शंका नाही. अजिबात नाही. प्रचंड ज्ञान होतं, पण अहंकारामुळे आणि अनुभवाच्या कमतरतेमुळे ते स्वामींना ओळखू शकले नाहीत सुरुवातीला. बरोबर. स्वामींनी त्यांना त्यांच्याच अनुभवातून, त्या भीतीतून शिकवलं. ज्ञानाबरोबर विनम्रता आणि प्रत्यक्ष अनुभूती लागतेच, नुसते शब्द नाही चालत. खरंय. ही कथा ऐकल्यावर असा विचार येतो की आपल्या आयुष्यात पण असे किती विंचू असतात, नाही का? म्हणजे अशा काही भीती किंवा गैरसमज किंवा आपलाच अहंकार, ज्या आपल्याला आपल्या खऱ्या ध्येयापासून दूर नेतात, जरी आपल्याला तत्वतः सगळं माहीत असलं तरी. अगदी बरोबर मुद्दा आहे. यावर खरंच विचार करायला हवा. सैद्धांतिक ज्ञान आणि प्रत्यक्ष जगणं यात अंतर असू शकतं. आणि शेवटी कवी शंकर विष्णू किती छान म्हणतात की हे स्वामी चरित्र म्हणजे महासागर आहे आणि त्यातून त्यांनी हे मोती निवडून हार बनवलाय. हो, आणि हा 7वा अध्याय खरंच खूप गोड आणि बोधप्रद आहे. ज्ञानाच्या मार्गावर अहंकार कसा घातक ठरू शकतो हे यातून उत्तम समजतं. अनुभवाला महत्त्व द्या, पांडित्याच्या गर्वाला बळी पडू नका, हाच संदेश आहे यात. अगदी. ज्ञानाबरोबर प्रज्ञा म्हणजे खरी समज आणि विनम्रता नसेल तर ती ज्ञान अपूर्णच राहतं. स्वामींनी हेच विष्णुबुवांच्या निमित्ताने आपल्याला शिकवलं. ज्ञानाची ज्योत अहंकाराच्या वाऱ्याने विझू नये, तर अनुभवाच्या तेलाने तेवत राहावी. सुंदर. हेच खरं सार आहे या अध्यायाचं.